नमस्कार. रताळ्याचा हलवा तर आपण नेहमीच करतो, पण मी आज काहीतरी वेगळं करणार आहे. आज आपण रताळी पाण्यात न उकडवता ती मिठात भाजून घेणार आहोत. असं म्हणतात की मिठात भाजल्यामुळे रताळ्याची नैसर्गिक चव आणि गोडी कित्येक पटीने वाढते. हा प्रयोग यशस्वी होतो का आणि हा हलवा कसा लागतो हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया आपला उपवास स्पेशल रताळ्याचा हलवा. सर्वात पहिले रताळी स्वच्छ धुवून घ्यायचीत आणि ती पुसून घ्यायचीत. ओलावा राहता कामा नये. एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं आहे, त्याच्यात खाली एक मिठाचा थर बनवून घ्यायचा आहे. आता त्याच्यावर एक एक रताळं नीट ठेवून त्यावर परत आपल्याला मीठ टाकायचं आहे. शक्यतो प्रयत्न करायचा आहे की प्रत्येक रताळं जे आहे ते मिठाने कवर होईल. आता गॅसवरती लो टू मीडियम हीटवर 40 मिनिटासाठी झाकून हे पातेलं असंच ठेवायचं आहे. 40 मिनिटानंतर आता आपण एकदा चेक करूया हे शिजलं आहे की नाही. तर मी चाकू घालून बघते आहे. बघा, चाकू एकदम इझिली आत गेला आहे, म्हणजे हे शिजलं आहे. आपण गॅस बंद करूया आणि या भांड्याला खाली घेऊया. तुम्ही बघू शकता की मीठ एकदम कडक झालं आहे ह्याच्यावर, कारण रताळ्याला मॉइश्चर सुटतं. ते पाणी जे आहे ह्या मिठाने ऑब्झर्व करून घेतलं आहे. मिठाची उष्मा धरून ठेवण्याची शक्ती जी आहे, वेळ जो आहे तो जास्त असतो, त्यामुळे शक्यतो याला हात लावू नका. चाकूच्या मदतीने किंवा काट्या चमच्याच्या मदतीने हे मीठ जे आहे ते थोडं थोडं करून बाजूला करा आणि ही रताळी एका वेगळ्या ताटात काढून घ्या. हात लावण्यायोग्य गार होईपर्यंत ही रताळी आपल्याला अशीच ठेवायची आहे. त्यानंतर तुम्ही त्याचा असाच आस्वाद घेऊ शकता, किंवा आपण आता हलवा बनवणार आहोत त्यामुळे आपल्याला रताळ्याचं वरचं सालही काढून टाकावं लागेल, नाहीतर ते थोडंसं कडवट लागेल, त्याच्याबरोबर ते छान ब्लेंड होणार नाही. तर आधी आपण हे गार होऊ देऊया आणि मग ह्याचं साल काढून घेऊया. आता इथे आपण साल काढून घेतोय कारण आपल्याला त्याची गरज नाही आहे, पण हे साल फेकू नका, हे तुम्ही खाऊ शकता. सालामध्ये खूप जास्त विटॅमिन्स आणि इतर न्यूट्रियंट्स असतात जे आपल्याला पोषक असतात. साल काढून झाल्यानंतर त्याला थोडं मॅश करून घ्यायचं आहे. हलवा बनवण्यासाठी पॅनमध्ये आपण 4 ते 5 चमचे तूप घेणार आहोत. तूप गरम झालं की त्याच्यामध्ये मॅश केलेला जो रताळं होतं ते टाकायचं आहे आणि छान भाजून घ्यायचं आहे. तुम्ही आत्ता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता की ते थोडंसं वेगवेगळं दिसत आहेत, गट्टे दिसत आहेत, पण एकदा ते छान परतलं की ते एकसंध होईल. तुपामध्ये भाजून घेतल्यामुळे त्याला तो हलव्यावाला एक रिच फ्लेवरही येईल. एक 5 मिनटं लो फ्लेमवर परतून घेतल्यानंतर ह्याच्यात मी आता 1 कप दूध टाकणार आहे आणि 5 ते 6 चमचे साखर टाकणार आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. दूध आणि साखर छान एकत्र झालं की अजून एक आपल्याला 5 मिनटं हे परतायचं आहे. त्यानंतर त्याच्यात तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही टाकू शकता आणि सर्व करू शकता.